जर तुमचं देखील वय तुमच्या ऍक्च्युअल वयापेक्षा खूप जास्त दिसतंय, तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स झालेत, तुम्ही न चुकता स्किन केअर करताय तरी देखील रिंकल्स हे जायचं नाव घेत नसतील, तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये एकच गोष्ट ऍड करणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे रेटिनॉल. पण हे रेटिनॉल रिंकल्स येऊ नये म्हणून वापरावं की रिंकल्स जावं म्हणून वापरावं, या गोष्टींनी पण तुम्हाला कन्फ्यूज करून सोडलं असेल. हॅलो, माझं नाव काजल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत रेटिनॉल म्हणजे काय, ते कोणी वापरायचं आणि रेटिनॉल काय काम करतं, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला आज देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता सर्वात पहिला रेटिनॉल हे काय असतं हे जाणून घेऊया. रेटिनॉल हा व्हिटॅमिन ए चा प्रकार असतो आणि ह्याचं खास काम असं असतं की आपले जे स्किन सेल्स असतात त्याची नवीन जनरेशन असते ना, ती तयार करण्याचं काम हे रेटिनॉल करतं. तर काय होतं, वय वर्ष 25 नंतर आपलं जे शरीर आहे ते हळूहळू कोलॅजिन प्रोड्यूस करणं कमी करतं आणि कोलॅजिन हा असा घटक आहे ज्याच्यामुळे आपण खूप यंग दिसतो. आणि रेटिनॉल हेच काम करतं की आपल्या शरीरातलं जे कोलॅजिन आहे किंवा चेहऱ्यावरचं जे कोलॅजिन आहे ते बूस्ट करतं आणि तिथं नवीन सेल्स डेव्हलप करतं आणि त्याच्यामुळे आपले जे रिंकल्स आहेत ते कमी कमी होत जातात आणि आपली एजिंगची जी क्रिया आहे ती स्लो डाऊन होते. त्याच्यामुळे जर तुम्हाला यंग दिसायचं असेल किंवा जास्त काळापर्यंत यंग दिसायचं असेल तर तुम्हाला रेटिनॉल वापरणे हे खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. रेटिनॉल हे कधीच दिवसा लावायचं नसतं. रेटिनॉल फक्त रात्री लावायचं असतं. जर तुम्ही ते दिवसा लावलं तर रेटिनॉल हे काहीच कामाचं राहत नाही, कारण सूर्यकिरणांमुळे ते अनस्टेबल होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही जरी लावलं तरी ते काय काम करणार नाहीये. त्याच्यामुळे रेटिनॉल हे फक्त रात्रीच लावायचं. पुढचं म्हणजे रेटिनॉल खूप स्ट्रॉंग असतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर रेटिनॉल जेव्हा तुम्ही लावताय त्याच्यानंतर हेवी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही ते लावलं नाही तर तुमची स्किन ही खूप ड्राय होणार आहे, कारण रेटिनॉल खूप स्ट्रॉंग आहे आणि ते आपल्या स्किनला इरिटेट करणार आहे. त्याच्यामुळे तुमची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह देखील होऊ शकते किंवा इरिटेट देखील होऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही रेटिनॉल लावताय तेव्हा तेव्हा हेवी मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये आता रेटिनॉल ऍड करायचंय तर तुम्ही हायर पर्सेंटेज असलेलं कधीच रेटिनॉल लावायचं नाही. नेहमी खूप कमी पर्सेंटेज असलेलं रेटिनॉल पहिल्यांदा घ्यायचं. आपल्या स्किनला ते सूट होतं का बघायचं. पॅच टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल ऍड करायचंय तर तुम्ही कोणतं घेणार, तर नेहमी लोअर पर्सेंटेज असलेलं रेटिनॉल निवडायचं. म्हणजे 0.1 पासून देखील सुरुवात होते रेटिनॉलची. तुमच्या स्किनला जर तुम्ही एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करताय तर ती नेहमी लोअर पर्सेंटेज पासून करायची. तुम्ही जर व्हिटॅमिन सी वापरत असाल, नायासिनामाइड वापरत असाल किंवा कोजिक ऍसिड, कुठलं पण ऍसिड वापरत असाल तर, आणि तुम्ही जर रेटिनॉल वापरणार असाल तर रेटिनॉल आणि या गोष्टी अजिबात एकत्र करायच्या नाही. रेटिनॉल म्हणजे फक्त रेटिनॉलच आपल्या स्किनला लावायचं. रेटिनॉल कधीच कुठल्या ऍक्टिव्ह बरोबर एकत्रित करून लावायचं नाही. आणि जर तुम्हाला रेटिनॉल पासून इरिटेशन होत असेल तर काय करायचं, तर जर तुम्हाला इरिटेशन होत असेल तर तुम्ही नेहमी सँडविच मेथड वापरायची. आता ही सँडविच मेथड काय असते, तर पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावायचं आणि मग रेटिनॉल लावायचं आणि त्याच्यावर अजून एकदा मॉइश्चरायझर लावायचं. म्हणजे मॉइश्चरायझर, रेटिनॉल आणि मॉइश्चरायझर, म्हणूनच त्याला सँडविच मेथड म्हटलं जातं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची स्किन इरिटेट होणार नाहीये आणि रेटिनॉल तुम्हाला काम करणार. आता रेटिनॉल किती लावायचं, म्हणजे त्याचं योग्य प्रमाण काय आहे लावण्याचं. रेटिनॉल नेहमी आपण मॉइश्चरायझर वगैरे कसं लावतो तेवढं कधीच लावायचं नाही. रेटिनॉल नेहमी आपला हरभरा असतो ना त्याच्या एवढं हरभऱ्याच्या साईजच घ्यायचं आणि तेवढ्याच साईजचं ते छोटं छोटं असं आपल्या संपूर्ण स्किनवर किंवा नेकवर लावायचं आणि ते पसरून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल ही एवढीशी तर गोष्ट आहे, हे काय काम करणार आहे, पण रेटिनॉल खूप स्ट्रॉंग असतं आणि ते काम करतं. त्याच्यामुळे जास्त लावायला जायचं नाही. जर तुम्ही हळूहळू करून जास्त लावायला गेला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सनमध्ये देखील जाऊ शकणार नाही. तुम्ही घरात जरी बसलाय आणि तुमच्या चेहऱ्यावर जर उजेड येतोय, सूर्यप्रकाश येतोय, तर तुमची स्किन ही इथं तुमची स्किन अशी सेन्सिटिव्ह होऊन अशी लाल लाल होऊन ना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची आग देखील होऊ शकते. त्याच्यामुळे नेहमी रेटिनॉल लावताना हरभरा एवढंच लावायचं. तर रेटिनॉल लावताय पण त्याच्यासाठी देखील काहीतरी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आदल्या रात्री रेटिनॉल लावलंय तर दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन हे अजिबात मिस करायचं नाही. जर तुम्ही सनस्क्रीन मिस केलं किंवा लावलं नाही तर सन एक्सपोजरमुळे किंवा सनलाईटमुळे ना तुमचा चेहरा हा जास्त सेन्सिटिव्ह होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्याची जळजळ देखील होऊ शकते. त्याच्यामुळे सनस्क्रीन अजिबात मिस करायचं नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे रेटिनॉल कोणी कोणी वापरायचं नाही. जर तुम्ही प्रेग्नेंट वुमन असाल किंवा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर तुम्हाला रेटिनॉल लावणं अजिबात अलाउड नाहीये, कारण रेटिनॉल हे खूप स्ट्रॉंग असतं. दुसरं म्हणजे तुम्हाला काही स्किन कंडिशन असेल, तुमची स्किन जास्त इरिटेट होत असेल काही लावल्यावर
किंवा तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला जर रेटिनॉल वापरायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता रेटिनॉल आठवड्यातून कितीदा वापरायचं? जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्या स्किनला त्याची सवय नाहीये, त्याच्यामुळे तुमचं रेटिनॉल हे माइल्ड असणार आहे. तरी देखील तुम्ही आठवड्यातून फक्त 2दा वापरायचं. आणि तुमचं वय 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही आठवड्यातून 3दाही लावू शकता किंवा अल्टरनेटिव्ह डेज देखील वापरू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स येऊ नये तर तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल ऍड करणं खूप गरजेचं आहे. तर हा होता रेटिनॉलवरचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.